मित्रांनो, मी नितीन शिंदे. मी मजाक मशीनवर प्रोग्रामिंग बनवलेला आहे. त्याचा माझ्याकडे एक फोटो आहे. त्या फोटोवरून आपण समजून घेऊ की प्रोग्रामिंग कसा बनवला जातो आणि त्यासाठी काय काय रिक्वायर्ड आहे. ह्या फोटोमध्ये तुम्ही पाहत आहे की ही मजाक मशीनची स्क्रीन आहे. तर या स्क्रीनमध्ये स्टार्टिंगला पाहिलं तर ही मजाक मशीनची पोझिशन आहे. या पोझिशनवरून ही पोझिशन आहे मजाक मशीनच्या टूलिंगची. जर आपला टूल असेल तर ते कोणत्या पोझिशनला आता आहे तो ती पोझिशन दाखवत आहे. त्यानंतर तुम्ही खाली पाहिलं तर मशीन म्हणजे ही मशीनची पोझिशन असते. त्या मशीनच्या पोझिशनला ही त्याच्या रिलेटेड तो ऑफसेट असून मजाकची पोझिशन डिफाईन केली जाते. ही आपला WPS म्हणजे हा वर्क ऑफसेट असतो. आपण जसं फानू कंट्रोलर मध्ये G54, G55, G56 मध्ये जो ऑफसेट येतो तोच मजाक मशीनचा वर्क WPC 1, WPC 2 असे आपण नंबर ऑफ ऑफसेट देऊ शकतो नंबर ऑफ साईटनी. तर HMC मजाक मशीनवर बनवलेला हा प्रोग्रामिंग आहे आणि ही HMC मजाक मशीनची स्क्रीन आहे. मॅजेटॉल 640X ही या मजाक मशीनचं कंट्रोलरचं नाव आहे. तर आपण त्यानंतर खाली पाहत आहे की या ठिकाणी टूल विषयी डिटेल दिलेली आहे. टूल किती नंबरच्या पॉकेटमध्ये आहे आणि टूल नंबर काय आहे. त्यानंतर आपण राईट साईडला आलो तर इथं वर्क नंबर दिलेला आहे. वर्क नंबर म्हणजेच आपल्याला प्रोग्रामिंग नंबर असतो. हा 10 नंबर दिलेला आहे. वर्क नंबर म्हणजे प्रोग्रामिंग नंबर आहे. त्यामध्ये बोथ पॅलेट दिलेले म्हणजे आपण मित्रांनो असं डिफाईन केलेलं आहे की 10 नंबरचा प्रोग्रामिंग आहे. त्यामध्ये HMCचा 1 नंबरचं पॅलेट आणि 2 नंबरचं पॅलेट हे दोन्ही प्रोग्रामिंग आपण सब प्रोग्रामिंग बनवलेलं आहे. त्यामुळे बोथ पॅलेट दिलेले आहे. कारण एक पॅलेटचा जॉब कंप्लीट झाल्यानंतर दुसरा पॅलेटचा ऑटोमॅटिक स्टार्ट होतो. देन त्याच्या खाली दिलेला आहे तो 24/083 म्हणजे त्यातला त्या सब प्रोग्रामिंग मध्ये म्हणजेच 10 नंबर प्रोग्रामिंग मध्ये 11 नंबरचा प्रोग्रामिंग आहे. वर्क नंबर प्रोग्रामिंग आहे. त्यामध्ये 24/083 हा त्याच्यातला सब प्रोग्राम आहे आणि त्यामध्ये प्रोग्रामिंग आहेत. आपल्या जॉबचं नाव आहे SOPT LHM बेस. तर त्यामध्ये पाहू शकतात युनिट नंबर. त्यामधलं ही प्रोग्रामिंग कोणता चालले तर युनिट नंबर 29 चा सब लाईन 2 चाललेली आहे. तर अशा पद्धतीने त्या खाली काउंटर दिलेला आहे म्हणजे आपले नंबर ऑफ जॉब किती झालेली आहे. आपल्या सीटमध्ये किती जॉब झालेले आहेत हे या काउंटरमध्ये सांगत आहे. तर मॉडेल डिटेलमध्ये आपल्याला RPM फीड आपला पोझिशन कोणची आहे पॅलेटची पोझिशन किती आहे 180 डिग्रीला आहे 0 डिग्रीला आहे. तो बी 180 म्हणजेच 180 डिग्रीला आपलं पॅलेटची पोझिशन आहे. याविषयी डिटेल आहे. ते कोड आहेत त्या खाली G0 G37 हे कोडचे आपल्याला काय गरज पडत नाही. त्यानंतर मजाक प्रोग्रामिंग मध्ये या कोडची शक्यता गरज पडत नाही. आपण ते मजाक प्रोग्रामिंग मध्ये देत पण नाही. त्यानंतर खाली पाहत आहेत तुम्ही तर प्रोग्राम मॉनिटर मध्ये आपल्याला आपण जे ऑपरेशन डिफाईन केलेले आहेत म्हणजे हे ड्रिलिंगचं ऑपरेशन झाल्यानंतर टॅपिंगचं येणार त्यानंतर चॅम्फर येणार. कारण टॅपिंग करण्यासाठी आपलं ऑपरेशन असतं की स्टार्टिंगला आपण चॅम्फर देतो देन ड्रिल होतं आणि ड्रिल झाल्यानंतर आपण तो जो M12 M10 जो टॅप आहे आपल्याला तो आपण मारतो. तर त्याच पद्धतीने जी सिक्वेन्स दिलेली आहे ते प्रोग्राम मॉनिटर मध्ये आपल्याला दिसते की आता ड्रिल नंबर 30 झाल्यानंतर आपल्याला ड्रिल नंबर सेंट्रल ड्रिल येणार आहे 2.5चं. त्यानंतर ड्रिल येणार आहे 1.7चं. जी सिक्वेन्स आहे त्यानंतर मॅन्युअल प्रोग्रामिंग बनवलेलं आहे 32चं आपलं कटर आहे त्याचं तो येणार आहे. त्यानंतर ड्रिल येणार आहे 2.7. अशा पद्धतीने जी सिक्वेन्स दिलेली आहे त्या पद्धतीने आपल्याला इथं प्रोग्राम मॉनिटरवरून आपल्याला समजतं यानंतर कोणचा टूल येणार आहे यानंतर कोणचं ऑपरेशन होणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो आपण खाली पाहिलं तर SPDL कांट रोटेट स्पेशल टूल हे ऑपरेशन हा एक आपल्याला मॅसेज दिलेला आहे मशीननी की जो आपला स्पेशल टूल आहे तो आपण रोटेट करू शकत नाही. हा जवळपास बऱ्याच टायमाला मेसेज येतो की जे स्पेशल टूल आपण डिफाईन केलेले आहेत त्याला तो रोटेट करू शकत नाही. समथिंग आपण स्पेशल टूल कोणत्या डिफाईन करतो तो प्रोब आहे. तर आपल्या प्रोबला आपण स्पेशल टूल म्हणून डिफाईन केले आहे कारण तो रोटेट होणार नाही. मशीनने रोटेट केला तर तो प्रोब आपला खराब होऊन जाईल. त्यासाठी आपण तो रोटेट मशीन करणार असेल तरी करणार नाही कारण तो स्पेशल टूल दिलेला असल्यामुळे ती रोटेट करत नाही. त्यानंतर खाली त्यामध्ये रॅपिड दिलेलं आहे फर्स्टला. त्यानंतर 2 नंबरला मशीनचं RPM दिलेलं आहे. RPM 100% आहे आणि नंतर फीड हे 100% आहे. रॅपिड आपण कमी ठेवलेलं आहे कारण ज्यावेळेस आपण सेटिंग करतो त्या टायमाला आपण रॅपिड कमी ठेवतो कारण काही ऍक्सिडेंट होऊ नये यासाठी आपण ही काळजी घेतलेली असते. त्या खाली पाहता आहेत मित्रांनो तुम्ही वर्क नंबर ब्लॉक स्किप. वर्क नंबर म्हणजे आपण ह्या वर्क नंबरवरून आपण जो प्रोग्राम सेट करायचा जो आपल्याला प्रोग्राम सोडायचा आहे मशीनमध्ये रन करायचा आहे तो या वर्क नंबर मध्ये जाऊन आपण टाकल्यानंतर 10 नंबरचा प्रोग्राम टाकल्यानंतर तो रन होणार आहे. हे लक्षात ठेवलं पाहिजे. ज्यावेळेस होम स्क्रीनला असतो आपण त्या वर्क नंबर मध्ये आपण प्रोग्राम टाकतो
तो प्रोग्राम नंबर आपला रन होत असतो ज्यावेळेस आपण सायकल मारतो त्यावर. ब्लॉक स्किप आपण शक्यता अजून यूज केलेलं नाही, करायची गरज पडत नाही. ज्यावेळेस आपण फानुकमध्ये ज्यावेळेस आपण फानुकमध्ये प्रोग्राम बनतो त्यावेळेस आपण ब्लॉक्स की यूज करतो. तर मजाकमध्ये यामध्ये आपण हे ब्लॉक्स की यूज करत नाही, मजाक प्रोग्रामिंग मध्ये करत नाही. टेक्स्टमध्ये एक नंबर ऑफ ऑप्शन असतात मित्रांनो. तर ऑप्शन कोणते असतात? एटीसी स्टॉप, कारण मजाकचा प्रोग्रामिंग बनवला, मॅजॅटॉलच्या नुसार आपण प्रोग्रामिंग बनवला तर एटीसी स्टॉप द्यावा लागतो. त्याला आपण M01 देऊ शकतो पण शक्यता देत नाही, आपण एटीसी स्टॉप देतो, कारण ह्या टूलचं ऑपरेशन झाल्यानंतर तो ज्या दुसरा टूल यायचा आहे त्या टायमाला ती मशीन थांबली पाहिजे. ऑप्शनल स्टॉप पण आपण यूज करत नाही, कधी कधी करतो कधी नाही करत. ड्राय रन तुम्हाला माहितीच आहे की आपण ज्यावेळेस सेटिंग करत असतो, न्यू डेव्हलपमेंट करत असतो त्या टायमाला यूज करतो. मशीन लॉक आपण बटन यूज करत नाही. मशीन वर्क लाईट पण आपण चालू असतं कायमस्वरूपी. आणि त्यानंतर कंपॅरिझन स्टॉप हे पण बटन आपण यूज केलेलं नाही, त्याविषयी पण मला माहित नाही कंपॅरिझन कायसाठी यूज करतात. त्यानंतरचं एक बटन तर रिस्टार्ट. आता रिस्टार्ट बटन कायसाठी यूज करतो? ज्यावेळेस आपण पॉवर फेल्युअर झालो, मध्ये पॉवर गेल्यानंतर आपल्याला जॉब हा रिस्टार्ट करावा लागतो, कोणत्या एका पर्टिक्युलर टूल पासून सोडावा लागतो. त्यासाठी आपण हा रिस्टार्ट बटन यूज करून त्या टूल पासून आपण प्रोग्रामिंग पुढे रन करू शकतो. त्यासाठी या रिस्टार्टचा बटनचा आपण यूज करतो. मित्रांनो, तुम्हाला अशा पद्धतीने होम स्क्रीनची टोटल डिटेल समजली असेल असं मला वाटतंय. थँक्यू.